काय पिलू सोडलं की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, तुमचा पाठिंबा आहे. आणि तुमचा बाप तिकडे बसलाय, तो तिकडे विरोध करायला लावतोय. हे कळत नाही का रे धनगरांना? धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे. आता तुम्ही त्या नादाला लागू नका. धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे. आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे. परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे. म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल. मी काय योग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या. म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल. अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. लढायचं कसं, उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकलं पाहिजे. धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे. अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे. माझा माळी समाज एकजूट आहे, परंतु शांत आणि संयमी आहे. आणि म्हणून हे महादेव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे. माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधव राव करावा लागणार आहे. म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला, बंजारा समाज आपला मोठा आहे, एसटी आरक्षणाची मागणी आहे. हा आम्ही आमच्यात काही करू, आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला. परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा. पाठिंबा कोण देतोय? तो कारखानवाला. काय नाव त्याचं? अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला. तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय. हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या. अरे काय एवढी वेळ काय? म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण गेलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे. माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्याला शिव्या द्यायच्या, हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय. समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे? कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एखाद्या? आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपवून घ्यायचं नाही. खपवून घेणार का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत. छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते. गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात नाहीत. दोघेही आपले वाघ लढत होते. मित्रांनो, मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लागला होता. एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखणा असेल. व्यासपीठावर बसले आणि कांगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो, बोलायला लागले तर ऐकत राहायचो. असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रांनो. आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही. आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे. सतरंजीवरती बसायची वेळ आली. मला सांगितलं संयोजकांनी, गोपीचंद सतरंजी उभास, मी मांडी घालून खाली बसणार. कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे, ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे. आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही. आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि
आणि तो छगन भुजबळ साहेब आहे आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे. हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे का सगळ्यांना? हात वर करून जोरात सांगा. मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. अरे सरसकटचं प्रकरण आलं, सरसकटचं प्रकरण आलं. आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या, मामीच्या काकाला द्या, काकाच्या पुतण्याला द्या. अरे काय सरस प्रकरण गेल्या वर्षी आलं, त्याचं एवढं वादळ उठलं. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे आलो आणि बाबांनो ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं. थांबलं की नाही थांबलं? नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही तुम्ही कसं काय रे? तुम्हाला कधी मला वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला? गरीब मराठा